नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा। हो, मीच दिले नमाजचे ट्रेनिंग। मुख्य आरोपी निदा खानची तपास यंत्रणांसमोर कबुली। ओबीसी समाज एकवटल्या सत्ताधाऱ्यांना घरी बसावे लागेल। तुमचा डीएनए ओबीसीचा असेल तर आरक्षण वाचवा। लक्ष्मण हाकेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान। मंत्री जर चुकत असेल तर ठोकल्याशिवाय राहू नका। बच्चू कडूंचे वादग्रस्त विधान। आणि बळीराजाची चिंता वाढली। 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी। घाईघाईने पेरणी न करण्याचे प्रशासनाचे आवाहन। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्ह्यातील गाजलेल्या राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मावेजा वाटप घोटाळा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्यांचा बीड जिल्हा कारागृहातील मुक्काम आणखीनच वाढला आहे। राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मावेजा वाटपातील कथित 241 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अविनाश पाठक यांच्यासह अनेकांवर गंभीर आरोप आहेत। बनावट सह्यांचा वापर करून तसेच मावेजाच्या रकमेतील आकडे वाढवून सरकारी निधीची अफरातफर केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे। या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यानंतर दिनांक 7 मे रोजी लातूर येथून अविनाश पाठक यांना अटक करण्यात आली। सुरुवातीला न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती। त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली असून पाठक यांनी जामिनासाठी नामांकित वकिलांमार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता। मात्र सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला। त्यामुळे अविनाश पाठक यांच्या अडचणीत वाढ झाली असून आता जामिनासाठी त्यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घ्यावी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बीड जिल्हा पोलीस दलातील अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी शाखा एलसीबी म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेचे अत्यंत कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांनी अवघ्या एका वर्षात धडाकेबाज कारवाया करत आपल्या उल्लेखनीय कामगिरीचा ठसा उमटविला आहे। त्यांनी गतवर्षीच्या तुलनेत गंभीर गुन्ह्यांची 5 पट अधिक उकल करून 5.5 कोटींचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। सन 2025 या वर्षात बीड जिल्ह्यात घडणाऱ्या विविध गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास कमी होत चालला होता। बीड पोलीस दलाची प्रतिमा डागाळत चालली होती। अशाही परिस्थितीत बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कामत यांनी पदभार स्वीकारला। सुरुवातीपासूनच पोलीस कारभारात राजकीय हस्तक्षेप टाळणाऱ्या पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बंटेवाड यांच्यातील गुणवत्ता ओळखली आणि गुणवत्तेवर आधारित या एलसीबीच्या प्रमुखपदी बंटेवाड यांची 1 जून 2025 रोजी नियुक्ती करण्यात आली। पदभार स्वीकारल्यानंतर बंटेवाड यांनी धडाकेबाज कारवायांना सुरुवात केली। यामध्ये गुन्ह्यांचा छडा लावणे, आरोपींना जेरबंद करणे, अवैध धंद्यांवर कारवाई करणे यावर विशेष भर देण्यात आला। तर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास वेगाने पूर्ण केला। एमपीडीए, मकोका या कारवायांमध्ये तसेच सोनसाखळी चोरी, घरफोडी, दरोडा ही गुन्हे उघड करण्यात एलसीबीची मोठी भूमिका राहिली आहे। याशिवाय जुगाराच्या 79 कारवाया करत 63,50,000 रुपयांचा मुद्देमाल, गुटख्याच्या 18 कारवाया करत 1,50,00,000चा मुद्देमाल, एनडीपीएसच्या 10 कारवाया करत 6,08,00,000चा मुद्देमाल तर अवैध वाळूच्या 28 कारवाया करत 6,30,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या आकडेवारींपेक्षा 10 पटीने अधिक आहे। भरधाव वेगातील टेम्पोने एका ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना काल सायंकाळी बीड गेवराई महामार्गावरील पेंडगाव पासून जवळच असलेल्या हिंगणी फाट्यावर घडली। सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडी येथून बीड मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जात असलेल्या ट्रॅक्टरला एका आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली। ही धडक एवढी जोराची होती की ट्रॅक्टर आणि टेम्पो रोडच्या खाली जाऊन थेट एका शेतातील झाडावरच आदळले। या भीषण अपघातात अंगद राजेंद्र कनेरे वय 40 वर्षे राहणार रणदिवेवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर यांचा जागीच मृत्यू झाला तर जालिंद्र नामदेव बाबर वय 25 वर्षे राहणार गडी तालुका गेवराई हे गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। घराच्या स्लॅबवर झोपलेला ॲम्ब्युलन्स चालक मध्यरात्रीच्या दरम्यान झोपेतच वरून खाली पडल्याने जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना बीड जवळच बहिरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सिद्धेश्वर नगर येथे घडली। अशोक काळे वय 42 वर्षे हे रात्री आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर झोपले होते। छताला संरक्षण भिंत नसल्याने ते झोपेतच वरून खाली पडल्यामुळे जखमी होऊन जागीच ठार झाले। ही घटना काल मध्यरात्रीच्या दरम्यान घडली। अशोक काळे हे बीड जिल्हा रुग्णालयातील 108 क्रमांकाच्या ॲम्ब्युलन्सवर गेल्या
13 वर्षापासून चालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या दुर्दैवी निधनाने बीड जिल्हा रुग्णालयासह बहिरवाडी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. सकाळपासून डेडबॉडी या ठिकाणी आहे सिव्हिलमध्ये. नेमकं आता तुमची काय मागणी आहे? आणि पीएम देखील झालेला आहे. पीएम झाल्यानंतर खरं तर अंत्यविधी लवकर झाला पाहिजे, मात्र सकाळी पीएम झालेला आहे. आता 2-2:30-3 वाजले. काय तुमची मागणी? आमची एकच इच्छा आहे की आम्ही जे 12 वर्षे त्या माणसांनी काम केलंय बीव्हीजी कंपनीमध्ये, त्यांनी त्यांना काहीतरी तात्काळ मदत करावी. नाही केल्यास तर आम्ही गाड्या बंद करू. असा किती गाड्या आहेत? 19 गाड्या आहेत. 44-45 कर्मचारी आहेत. आम्ही सर्वजण ह्यांना काहीतरी थोडीफार कालावधी देऊ, त्यानंतर आम्ही गाड्या बंद करू. त्यांनी आज ही बॉडी न्यायची ह्या जी आम्हाला काहीतरी शब्द द्यावा की आम्ही यांना एवढी मदत करतोय कंपनीकडून. बीड जिल्हा प्रशासनाकडून पानंद रस्ते मोकळे करून शेतकऱ्यांना न्याय दिल्याचा मोठा गाजावाजा केला जात असला तरीही प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळीच असल्याचे काळेगाव हवेली तालुका बीड येथे घडलेल्या घटनेतून समोर आले आहे. पानंद रस्ता मोकळा करण्याच्या कामातून निर्माण झालेल्या वादातून एका महिलेसह शेतकऱ्यांवर हल्ला झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. काळेगाव हवेली येथील कुंभार वस्तीवरील गट क्रमांक 422 व 423 मधील शेतरस्ता दिनांक 4 जून रोजी तहसील प्रशासन व भूमी अभिलेख विभागाने मोकळा करून दिला होता. मात्र त्यावेळी काही व्यक्तींनी रस्ता कामाला विरोध करत महसूल कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप आहे. याबाबत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली होती. मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे संबंधित शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर आज दिनांक 7 जून रोजी सकाळी सुमारे 11:15 वाजण्याच्या सुमारास श्यामसुंदर मोटरकर, संदीप श्यामसुंदर मोटरकर, भगवान रामभाऊ मोटरकर, बद्रीनारायण रामभाऊ मोटरकर, भागवत भगवान मोटरकर व महानंदा श्यामसुंदर मोटरकर यांनी अभिमान शेलार, नंदा शेलार व शिवशर्मा शेलार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत श्यामसुंदर मोटरकर यांनी अभिमान शेलार यांच्यावर बतईने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता नंदा अभिमान शेलार यांनी तो वार रोखण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाली. जखमींना फिर्याद नोंदविण्यासाठी पिंपळनेर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात पाठवल्याची माहिती प्राप्त होत आहे. या प्रकरणी डॉक्टर गणेश ढवळे यांनी प्रशासनावर टीका करत म्हटले आहे की दिनांक 4 जून रोजी महसूल व भूमी अभिलेख अधिकाऱ्यांसमोरच रस्ता कामाला विरोध करण्यात आला होता. त्यावेळी संबंधितांवर कठोर कारवाई झाली असती तर आजची घटना घडलीच नसती. शेत रस्ते अडवणाऱ्यांवर कठोर कारवाया करण्याच्या घोषणा केवळ कागदोपत्रीच असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे पानंद रस्ते मोकळे करण्याच्या सरकारी मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.